यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की FY सायन्स या वर्गाची वादविवाद सभा आज रोजी ठीक 2:30 वाजता होणार आहे. तरी सर्वांनी हजर राहावे. विषय स्त्री श्रेष्ठ की पुरुष. काय नाही कऱ्या, श्रेष्ठ कोण, स्त्री का पुरुष? अर्थात पुरुष. स्त्री किती शिकली तरी चुलच फुंकणार ना शेवटी. अरे ते का मुली खेळेल ना नवऱ्याची. अरे नवऱ्याची का, स्वतःची म्हण. खराय, अगदी खराय म्हणते मी. स्त्री किती शिकली तर ती मुलंच खेळणार नवऱ्याची. नवऱ्याची नव्हे, स्वतःची. कारण मुलं पुरुषांना होत नाही असा नवा शोध लावलाय काही मित्रांनी. पण मला वाटतं माझ्या मित्राची कबुली स्त्रीचा मोठेपणा सिद्ध करत नाही का. कारण पुरुष किती मोठा असो तो पोर म्हणून स्त्रीच्या पोटी जन्म घेत असतो. पण पुरुष हा मोठा कृतज्ञ प्राणी आहे. कारण तो स्त्रीचे उपकार विसरतो आणि तिला चूल आणि मूल सांभाळण्यासाठी स्वयंपाकघराच्या मर्यादेत कोंडून ठेवतो. भगिनीनो, या पुरुषी गुलामगिरीमधून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे आणि त्याकरता मी एकच उपाय सुचवते. कुणाला, स्त्रियांना की आम्हाला? अर्थात स्त्रियांना. आणि तो म्हणजे स्त्रीला गुलाम करणाऱ्या पुरुषाशी आपण लग्न करता कामा नये. माझी खात्री आहे की लग्न न करण्याची प्रतिज्ञा स्त्रिया करतील तर पुरुष आपोआपच ताळ्यावर येतील. आम्ही शरण आहोत बुवा, पण असं काही करू नका. हो, म्हणजे आम्ही तुमच्या तोंडाकडे पाहायचं नाही तर कोणाच्या बरोबर तोंडाकडे बघायचं. बस एवढंच मला सांगायचं. आता पुढील वक्त्या कुमारी कमलिनी. अध्यक्ष महाराज आणि माझ्या बंधू भगिनीनो, अरे 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 चान्स गेला आमचा. स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ हा विषय वादाचा का ठरावा हेच मला समजत नाही. कारण स्त्री म्हणताना मला माझ्या आईची आठवण येते
आणि पुरुष म्हणताना वडिलांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. आता जर तुम्हाला कुणी विचारलं की आई श्रेष्ठ का वडील श्रेष्ठ, तर याचं तुम्ही काय उत्तर द्याल? मी तरी म्हणेन की हे दोन्ही सारखेच वंदनीय दैवत आहेत. हा, आता स्त्री पुरुषामधली नाती बदलत असतील, कारण आई बाप, बहीण भाऊ, मित्र मैत्रिणी आणि नवरा बायको. अगदी बरोबर आहे. या विविध नात्याबरोबर स्त्री पुरुषांची कर्तव्य विविध असली तरी प्रेमाच्या भावनेने सारी एकत्र आलेली असतात. म्हणून मला वाटतं की ही प्रीतीची भावना प्रभावी असेल तर उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ ही भावनाच तिथे राहणार नाही. रामाच्या प्रेमानं सीतेनं वनवास पत्करला असं आपण म्हणतो, पण त्याच वेळी ही विसरता कामा नाही की सीतेच्या प्रेमानंच रामानं रामायण घडवून आणलं. केवळ एक स्त्री म्हणून किंवा एक पुरुष म्हणून सीतेनं रामाकडे आणि रामानं सीतेकडे पाहिलं असतं तर विचार करा, रामायणच घडलं नसतं. म्हणून माझी श्रद्धा आहे की रामाचं रामायण केवळ पुरुषाच्या पराक्रमानं घडलं नाही, तर स्त्री पुरुषाच्या अकृत्रिम प्रेमानं ते घडवून आणलेलं आहे. रामायणच का, अहो महाभारत सुद्धा एका आपल्याच्या प्रेमासाठीच घडलेलं दिसेल. छान केलंस बरं का. अशी जिरवली पाहिजे पुरुषांची. अगं बघ तरी, पाय धरल्याशिवाय मी लग्नच करणार नाही कुणाशी. आणि हो, तू सुद्धा बरं का. खरं की काय? मग मी आत्ताच पाय धरू का हो तुमचे? अहो हात काय लग्नाची वेळी हातात येईलच की. देहाताया शरणागता. कॉंग्रॅच्युलेशन, फारच छान बोला तुम्ही. थँक्स. पुस्तक पाहिजे होतं ना तुम्हाला? हो, मेनी मेनी थँक्स. कसं काय वाटतं तुम्हाला? खरं सांगू, आपण प्रेम करतो, ते प्रेम जगतात. हे काय पुस्तकात पत्र ठेवता तुम्ही? प्रेमपत्र नाही ना कुणाचं? नाही, तुमचंच आहे ते. माझं? हो, तुमच्याकरताच आहे ते. म्हणजे घरी जाऊन वाचा तुम्ही. तुम्ही लिहिलंय हे? हो, शांतपणे विचार करून उत्तर द्यावं. नकार मिळाला तरी चालेल, पण माझं प्रेम अव्यक्त राहू नये एवढीच माझी इच्छा. अच्छा, बाय बाय. आपण कधी बोलत नाही, पण मी म्हणते कामाच्या लग्नाचं नको का बघायला? आता बघायचं काय त्यात? शिक्षण संपलं की उडवून टाकू का? मुलीचं शिक्षण लग्न झाल्याशिवाय संपतं वाटतं कधी. आणि लग्न म्हटलं की नवरा मुलगा नको का शोधायला? असं होय? म्हणजे हेरून ठेवलाय वाटतं कोणी? आपला वसंत आहे ना राव बहादुरांचा, बरं, तिच्याच कॉलेजात आहे. दिसायलाही चांगला आहे. पत्रिका मागत होते मुलीची, म्हणून म्हणते. हे सारं तुम्ही म्हणता, पण कमाला विचारलं का? विचारा ना तुम्हीच. बरं झालं बाई, वेळेवर आली. विचारा. काय विचारणार आहात मला? अगं दुसरं काय, तुझी आई म्हणते की तुझं यंदा. तुम्हीच का? तुम्ही नाही वाटत. बरं बुवा, आम्ही म्हणतो. काय विचारायचं लग्नाबद्दल? मी अजून विचारच केला. अगं मग आताच कर की. कुणावर प्रेम बिम असलं तर आत्ताच सांग. हो, नंतर घोटाळा नको. आमची कमा प्रेम करून लग्न करणारे नाही बरं, लग्न करून प्रेम करणारे नवऱ्यावर. मग प्रश्नच मिटला. मुलगा पाहून ठेवा. म्हणजे कोण सांगा तरी आधी. म्हणतात ना, काखेत कळसा गावाला वळसा. अगं आपल्या मनुताईचा रघुनाथ. रघुनाथ? थट्टा पिट्टा तर करीत नाही का माझी? तुला थट्टा वाटणारच, कारण रघुनाथ शिकलेला नाही. पण माझं मत म्हणशील तर उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. शिक्षणानं पोशाखी बनून कमानं कारकुनीच्या दावणीला स्वतःला नवऱ्यासकट बांधून घ्यावं हे मला काही पटत नाही. बरं बाई, तुम्हाला जे वाटतं ते कळवा तरी तिकडे कसं. बरं बाई नको, तुला पटतं की नाही ते सांग. न पटायला काय झालं? शिक्षण तरी शेती भाती घरदार यासाठीच घ्यायचं असतं ना. शिवाय मी बहिणीला वचनही देऊन बसलोय तसं. शिक्षणामुळे जर माणसं अशी दूर दूर व्हायला लागली तर मग रक्ताच्या नात्याला अर्थ तो काय उरला?
आपल्या प्रेमाचा स्वीकार करायला मी मोकळी नाही. कमलिनी, वाचा वाचा बघू. पत्र लिहिणं किंवा वाचणं कमीपणा समजायचे आमचे वाडवडील. उत्पन्नाबरोबर काही जुन्या समजुती आल्याच आमच्या वाट्याला. पण पत्र आईसाहेबांच्या माहेरचं दिसतं तेव्हा आपणच वाचाल तर. नाही वाचलं असतं, परंतु यांच्याशी लग्न झाल्यापासून श्री गणेशाशिवाय आमच्या काही ध्यानात नाही. बरं आणा बघू, करूया कोशिश. बाकी बरी आठवण झाली तुमच्या बंधूंना आमची इतक्या दिवसांनी. हा अहो, पत्रावर आठवण अवलंबून असते तसं नाही. काम आणि शिष्टाचार म्हणूनच पत्र जातात आणि येतात. हो का दिवाणजी, आमच्या दोघांच्या भांडणात पत्र वाचायचं तसंच राहून गेलं. वाचा बघू तुम्हीच. काय म्हणतायत? दादा बरा आहे ना? कमा वगैरे ठीक आहेत ना? ते वाचा अगोदर. मग दिवाणजी, पत्र शेवटाकडूनच वाचायला सुरुवात करा यांच्यासाठी. पत्र मोठं गोड आहे. आठवण दिली आहे त्यांनी. हा? कसली? आपण शरीराने लांब गेलो आणि त्यामुळं मनही अधूनमधून विसरतात एकमेकांची. तरी आमच्या कमाचे आपल्या चिरंजीव रघुशी लग्न जमून त्या आठवणीची अगत्यांना उजाळा देण्याची योजना आहे. काय बाई दादाची आठवण तरी. पोरांना खेळताना बघून आमच्या रघुला तुमची कमा द्या म्हणलेलं ध्यानात आहे त्याच्या. अहो, शब्दाला जाणारी आमच्यासारखी आठवणीची धोड माणसं आहेत अजून. सारेच काही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणारे झाले नाहीत. हा, तेव्हा आपण आपला मनोदय कळवावा. पण आता रघुलाच विचारायला पाहिजे. नाहीतर करायला गेलो गणपती आणि झाला मारुती असं व्हायचं. वा, धाकटे धनी काय आपल्या आज्ञेबाहेर जाणार? शहरात जाऊन सिनेमा नाटकं बघून भलतं सलतं शिकलेले नाहीत ते. अहो, खेड्यात राहून काही कमी शिकत नाहीत. आता तुमचंच बघा ना, कोल्हा लाजतो तुम्हाला. आपल्याच आशीर्वादानं. अहो कोले, त्या पत्राचं बघा की अगोदर. अहो, तुम्हाला चिरंजीवाच्या लग्नाची घाई झाली खरी, पण आजच्या पद्धतीप्रमाणे रघुला अगोदर विचारून घेतलेलं बरं. हा, उगीच मागून किचकिच नको. कुठं गेला रघु? चल, चल, ये. चल, चल, चल. चल, ये, चल. घाबरलास का काय रे? मी आपल्या 10 येडक खेळवीन मी. खेळवशील खेळवशील. आजच्या काकड्याला आरसा नको. शिरपती आण रे जरा इकडं. अरे नग नग नग, हे पुन्हा बघू का तरी. जा रे. की रघु, तू सर्कस का काढत नाही एखादी? छान चालेल बघ. चालेल की. जनावर बी काय कमी नाहीत माझ्याकडे. होय होय. फक्त तुला शिपूट लावली की खेळ चालू. अरे आता मोकळा आहेस तेव्हा असं बोलतोय. त्यात झालं लगीन घर बी सोडायचं नाही. मग या रघुनाथाचं, या मारुतीला दर्शन बी घडायचं नाही. बरं ते राहू दे, चल घराकडे. उगाच चावटपणा करतो. रघु, हे पत्र वाच. तुझ्या मामाचं आहे. मामाचं? कम्मा,
श्रीहरी भक्तीचा जीव प्रीतीचा भक्तीचा जीव प्रीतीचा अंबरी दीप लख लखला हा 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 हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा प्रतिपदा मूर्त मंगला ओवाळी पती देवाला प्रतिपदा मूर्त मंगला ओवाळी पती देवाला हासता प्रेम अर्पिता हासता प्रेम अर्पिता उतरला स्वर्ग भूमीतला हा 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 हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा दिवाळ सण आला दिवाळ सण आला हर्षाचा वर्षाचा दादा लवकर ये एवढा कसा चहा दिसतोय की रे हा? खरंच तुझे हे विनोदाचे बोल खरे झाले तर काय बहार होईल नाही. पोटासाठी पांगलेली नाती जवळ तरी येतील पण तुला पसंत आहे का हे पसंत नसायला काय झालं. तू शहरात राहिलेला मी खेड्यात पडलेली पडलेली नाही धाडलेली म्हण. अरे रघु पसंत आहे ना तुला कमा. सर तुला सोडणारच नाही मी आता. मग बायको करूया ही तुला हा? हाय ग बायको होणार का तू माझी. एका अटीवर तू माझा नवरा होत असलास तर नाही तर नाही रे बाबा. अगं त्याशिवाय बायको कशी होणार तू त्याची. मनुताई हा. आजपासून हा माझा जावई. आणि ही माझी सून. अरे समाधी लागल्यासारखा सुंदर काय झालं असते पत्र वाचून. काही नाही आपण वडील आहात तेव्हा सांगेल तसं करेल. शेतातली उसाची लावण नाही ती बायको करायची आहे बायको तेव्हा नीट विचारपूर्वक ठरवून मग सांग काय ते. त्यात विचार कसा करायचा तुम्ही अगदी 8-15 दिवस विचार करूनच लगीन केलं वाटतं माझे. त्या अविचाराचं फळ भोगतोच आहे की मी. काय झालं हो हेच ते. अहो आई साहेब यांच्या लग्नाबद्दल चाललंय. ते विसरले की मी भांडणात. मग काय रघुनाथ आता विचार का एकदम आचार. आपण आणि आई ठरवाल ते. दिवाळी ताबडतोब लिहा मागणी मंजूर एकदा शब्द दिला म्हणजे दिला. लिहा तुमची कमा आम्हाला पसंत आहे मुहूर्त ठरवा. वसंतराव शिंदे वसंतराव सरनाई दिनकरराव पाटील. हा. या घ्या आपल्या पत्रिका. इंग्रजीतून छापून आणल्या मराठी आहेतच वरपक्षानं पाठवलेलं. पण मी माझ्या मैत्रिणीने कोणत्या पाठवू सांगाल. अगं मराठीच पाठव ना. इंग्रजी शिकल्यावर मराठी समजत नाही असं थोडंच आहे. आणि इंग्रजीत एवढ्यासाठी छापल्या की परप्रांतीय मित्र आहेत ना माझे काही. राजकीय गुलामगिरी गेली तरी मानसिक गुलामगिरी कुठे गेली सगळ्यांची. मराठीपेक्षा इंग्रजी जवळची वाटते त्यांना. मग आई ह्या देवनी मैत्रिणी ना. अगं पण आधी देवाला देशील का मैत्रिणीना. अगदी बरोबर. कुठल्याही गोष्टीला अगोदर देवाचं अधिष्ठान पाहिजे. चल पाहू देवाला द्या अगोदर. आई देवाला इंग्रजी देऊ का मराठी देऊ. अगं मराठीच दे. कुणा ठाऊक देवाला इंग्रजी कळतंय की नाही ते. चला थट्टा करतेस आईची. हात जोड बघू नुसते. शब्दाशिवाय सारं कळतं बरं देवाला. देवा अवश्य यायला पाहिजे बरं का ह्याच्या लग्नाला.
बघितलं का रंगापुरता? अगं माहेरात अंकल बी आणि पाटी पेन्सिल दे त्याला. शाळेत जाऊ दे आता तरी. त्या पोरी चेष्टा करते तुझी. त्यांना वाटते खेड्यातून कोंडूच आणलाय धरून. अशी नाही ना आमची. किती बोट रंगून केस उरपाटे फिरवलेली बोट दाखवून दात काढते या. काना लग्नाला आलोच नसतो तर बरं झालं असतं. कमासारखी शिकलेली बायको हवी याला. माकडाच्या हाती माणिक, दुसरं काय? शेतीवाडी चांगली आहे म्हणे, ते ताटायची घेऊन ती कमासारख्या मुलीला. शिकलेली आहे ती, पागोट राहील काय त्या डोकीवर? हो भटजी, हो मुहूर्ताची घटका भरत आली ना. हो तुमचं लवकर आटपा बघू. आमची तयारी झाली आहे. बोला तुला बोला पाठव. नंदी बैल आहे नुसता. अगं बैल बरा, हा म्हणजे अगदी थट्टीतला हल्या वाटतो. काय पसंत केला असे? काय ग, काय करतो हा? म्हैशी राखतो, दूध आपणच पितो आणि मधून मधून मोठी असतो. नको ग बाई, कुंकुवाने कपडे लाल व्हायचे. या लालीचीच खरी गंमत आहे. तुमच्या लग्नाच्या वेळी पटेल तुम्हाला. घ्या घ्या. नॉनसेन्स. नानसेन्स तर नानसेन्स घ्या. आता कुतायला काय झालं? लगीन झालं. अरे मनाजोगी मिळाली तर बाईल, नाहीतर कड आलेली काही चटका बसायचाच. काय रे शिर्या, ती केस कापलेली होती ती रे, मध्ये मध्ये विंग्रजी फेकत होती ती. हा पोट रंगवत होती ती. हा ती म्हणत होती की रघु काय शिकलाय. मग मी सांगितलं शिकलाय, तपकीर वाढाय आणि मोठ माराय. काय रघुनाथ, झालं का लग्न? कशी काय आहे बायको? ठाऊक नाही मला. बर, मग काय मिळालं सासऱ्याकडून? सासऱ्याकडून मिळाली पोरगी, पण त्यात जमलेल्या पोरीनी एक एक जे आहेर दिल्यात. बस, कुणी साबणाची पेटी, बर, कुणी तोंडाला लावायचा पावडरचा डबा, कुणी बॅग, कुणी चमड्याची चहाची बाटली, कुणी कंगवा. अरे वा वा वा, मग बरंच झालं आमच्या रघुला दुकान उघडायला. नवरा बायको असतो. माझ्या तोंडातून काय पाणी चाललं नाही बायकोचं घ्यायला आणि तिच्या आहेरावर जगायला. पण अरे बाबा, घरात शिकलेली बायको आली की घराचं कोर्ट झालंच म्हणून समज. हा तुझा हक्क, माझा अधिकारच नाही का? हा माझा मित्र, ही माझी खोली. एका घराची 10 घरं होतात. काय गण्या? हो अगदी बरोबर. माझं नाव रघुनाथ आहे. असले थेर चालायच नाहीत माझ्या पुढे. हो, असंच म्हणत होता तो सोनाराचा रंग्या. घरचा बरा, पण शिकलेली बायको करून आला मुंबईवर ना, आणि झालं एका वर्षात घराची चौपाटी आणि जन्माचा सिनेमा झाला. तर आता पानपट्टीचं दुकान उघडून बसलाय स्टेशनवर. गदाधर मामा, मी सोनाराचा रंग्या नाही आणि बायकोच्या रंगसपितीला फाळणारा लाल घोट्या पण नाही. तशीच पाळी आली तर घरावर लात मारून काशीला जाईल. अरे काशीला का, फाशीला सुद्धा जाशील रे. पण बायकोची बुकळी विसरतील का? जाऊ दे रे, पदरी पडलं आणि पवित्र झालं. पदर फाटायचा असल्या ओझ्यानं. कमासारखी शिकलेली बायको हवी काय? माकडाच्या हाती माणिक, दुसरं काय? शिकलेली आहे कमा, पागोट राहील का तुझ्या डोकीवर?
शिकलेली बायको पाहिजे का? पहा हो, अशी रोज ती सायकलीवरून फिरणार. टेनिसची तिला फार आवड आहे. अहो, माझ्यासारखी पॅन्टच काय सुद्धा घालेल ती मनात आलं तर. आणि कुणी सांगितलं तुम्हाला पुरुषावर फिरायला सिनेमाला गेल्यानं स्त्रीचं पावित्र्य भ्रष्ट होतं म्हणून? सांगायला कशाला पाहिजे? मला पसंत नाही त्या गोष्टी. माशाशी संसार करायचा असेल तर तिला घरातून बाहेर पडता येणार नाही वेळोवेळी. शिकलेली बायको म्हणजे का पायाची दासी समजला? पसंत असेल तर बोला, नाही तर घटस्फोटाचा मार्ग मोकळा आहे तिला. घटस्फोट? घटस्फोट अब्रू म्हणून काही आहे की नाही मला? लोक तिला काय म्हणणार नाही, पण थुंकतील माझ्या तोंडावर बायको सोडून गेली म्हणून, गाडी मोड घेतला म्हणून. याचा विचार तुम्ही लग्नाच्या वेळी करायला पाहिजे होता. एबीसीडी स्वतः न शिकता कॉलेजात शिकलेली मुलगी बायको करायची म्हणजे ती चेष्टा वाटली तुम्हाला? काय योग्यता आहे तुमची तिच्याशी लग्न करण्याची? सांगा, आहे लायकी तिचा नवरा होण्याची? आहे लायकी शिकलेली बायको करण्याची? शिकलेली बायको पाहिजे काय? 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 नाही नाही, चूक झाली माझी, चूक झाली माझी. नाही, शिकलेली बायको झेपणार नाही मला. शिकलेली बायको झेपणार नाही मला.
रघु हे काय काय वाघाची वर्दी आली का दरोडा पडला कुठं? अरे बंदूक घेऊन निघालास म्हणून विचारलं. शिकारला जातोय मी. अरे हो, पण त्याला काही काळ वेळ. घरी बायको आणलीस लग्न करून, तिची विचारपूस व्यवस्था बघायची आधी का बंदूक घेऊन रुबाब दाखवतोयस? रुबाब कसला त्यात? शिकार केली नाही कधी मी, का बंदूक धरली नाही? हजारदा धरली आहेस ना, मग आजच एवढी घाई का? मला जायचं आहे. मी सांगतो जायचं नाही. घरी बायको आली आहे तुझी. मग काय करू? आली तर राहील. राहील? लेका म्हैस सुद्धा राहत नाही निगा आणि गवताशिवाय. तिथं शिकली सवरलेली बायको राहील नुसतं 2 वेळ जेवण आणि सुतादा दिसतो. माया लागते माणसं सांभाळायला. आणतो आठवड्याच्या बाजारातनं. माया उपजायला गुण लागतात. आणि असले तरी दिसायला डोळे आणि कळायला अक्कल लागते. आण ती बंदूक इकडे. आज शिकार बिकार काही नाही, घरी राहिलं पाहिजे. पण 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 स्वयंवरात पोरीच्या जामाडीवर. म्हणजे काय? तिची वाट बघत सेवा करायसाठी वर सेवेला राहू? तेही करू नकोस आणि शिवाय देऊ नकोस. माणसासारखा वाघ. आबा काय वाटेल ते सांगा, पण मी आज घरात राहणार नाही. काही लाज वाटते का बोलायला? बायको आली आणि नवरा पळून गेला. गाव उद्या शेण घालील तोंडात. का? गावाचं काय गेलं त्यात? अब्रू. पुरुष बायकोला घेऊन घर सोडून निघून गेला, असा उद्या बोभाटा झाला तर? आबा बाहेर निघालाय खरं, पण रघुला एकदा विचारा तरी. त्याचं लक्षण काय बरं दिसत नाही. काय अवलक्षण दिसलं तुम्हाला? सारी रात पोरीने त्याच्या पायाशी बसून काढली. काय त्याच्या मनात आहे देव जाणं. हे काय? दूध सुद्धा प्याला नाही तो. तुझं डोळं कसं दिसत? उगाच आपल्याला काहीतरी वाटतंय. उगाच नाही बरं. सकाळी मी माझ्या डोळ्याने बघितले. रातभर त्याच्या पायथ्याशी बसून होतीस ना तू. हा? रघु बोलला का तुला काही? ते मला काहीच बोलले नाही. खरंच का मी इतके वाईट आहे? रडू नको. रडू नये असं भांडण. रघु. ए रघु. आत्ताच मळ्यातल्या घराकडे गेले. कशाला? त्या घरात काय ठेवलंय त्याचं? नाही म्हणजे विचारलं मी त्यांना, तर म्हणाले की या घरात चुकून पाय ठेवणार नाही. पाय सुद्धा ठेवणार नाही काय? हे घर माझं आणि ते घर त्याच्या कमाईचं वाटलं काय त्याला? भांडण तरी झालं नाही ना? भांडण करण्याची लायकी आहे का त्याची? 7 जन्मात बघायला मिळणार नाही असली बायको घरात आली आणि त्याला हे चाळे सुचले काय? ठीक आहे म्हणा. ए रघु. राम राम धनी. रघु कुठे आहे? किरीवर आंघोळ करतात जी. असं काय? नको सोडूस नैनाचे बाण, झाला गायाड माझा प्राण. रघु वरती बघू अगोदर.
काय रे उठल्याबरोबर इकडे आलायस? आंघोळ करायला आलोय मी. विहिरीवर आंघोळ करायला का? पाणी नव्हतं घरात? फोन केली होतीस कितीला? विचारलं नव्हतं तुला? विचारलं होतं, पण तेव्हा मला धाकट्या कमलीची याद आली. त्यापेक्षा आता ती फार मोठी झाली आहे. होणारच, नाहीतर काय 8 वर्षाच्या पोरी संघ लगीन लावणार होतास तू? वयाबद्दल म्हणत नाही मी आबा, मग पण ती फार शिकली आहे आणि शिकलेली बायको झेपणार नाही मला. आबा मारा, तुमचा अधिकारच आहे तो, पण काही झालं तरी नांदवायला सांगू नका मला. रघु, तुला एकच सांगून ठेवतो, त्या पोरीला जर संसारातून उठवशील तर पुन्हा घरात घेणार नाही मी तुला. चालेल आबा, लग्नाच्या चुकीसाठी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी. रघुनाथ, हे चांगलं नवं. चल बघू घराकडं. तू शिकवतोस होय मला? तूच भ्या घातलं होतस नवं मला शिकलेल्या पोरींचं? अरे बरं, सगळ्याच पोरी तशा नसत्यात. त्या बघितल्यात मी शहरात. आता हा असला नवीन मासला बघायची इच्छा नाही माझी. ऐकलं काय? काय? रघु कवासा येणार आहे? नाव काढू नका त्या कार्ट्याचं माझ्या समोर. नाव कसं काढू नका? आज ती पोर ताटावर बसली पण जेवायला तयार नाही. आता हिला काय झालं आणखी न जेवायला? काय हे बोलणं? नवरा उपाशी असल्यावर ती कशी जेवण? छे 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 छे, तुम्ही बायका म्हणजे अगदी. कुठं आहे ती? सीता, न जेवणा हा वेडेपणा चांगला का? पण ते जेवल्याशिवाय मी तरी कशी जेवू? काय बरं बाळ, नको गशी भल्या पारावर बसून रडूस. उगी 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 उगी. तो एक मूर्ख आहे म्हणून तू का आपले हाल करून घेतेस? खरंच आपण जेवाना, मला अन्न गोड नाही लागणार. शरीर जगवायला काहीतरी घालायलाच पाहिजे ना पोटात. जेव बघू माझ्या समोर. खा 2 घास त्यातले. खा खा 2 घास खा. हे काही ठीक नाही. रघु ठिकाणावर येईपर्यंत हिला माहेरीच पोचवलेली बरी. बस झालं, एवढं पाप पुष्कळ झालं. उपासमारीचं आणखीन पाप नको माझ्या डोक्यावर. अगं मी कमा कशी आली? अगं हे काय, सार नाही पत्र नाही, आम्हाला चकित करून टाकायचं ठरवलंच काय? अगं पण अशी एकाची कशी आली? मी आले नाही, आणलं ना. अगं पण रडतेस का? बोल तरी. माझं कसं होणार आहे? अगं पण काय झालं ते तरी सांगशील का नाही? काय सांगणार ती बापडी? मला सुद्धा सांगायला तोंड नाही. अगदी खाली मान घालायची वेळ आणली आमच्या रग्यात. म्हणजे काय म्हणतो काय तो? काय म्हणणार? म्हणे बायको घरात आहे तोपर्यंत घरात पाय सुद्धा ठेवणार नाही. आधी मला हे सांगा, कमानं घर सोडल्यावर तरी तो घरी आला असेल का? कोणाला ठाऊक कार्ट्यानं काय माघारी केलंय ते. तो काय करतो ते आपण पाहूया आणि मगच ठरवूया काय करायचं ते. आता तुम्ही आराम करा, माझ्या ऑफिसात जायची वेळ झाली. रात्री आपण शांतपणानं बोलू. हे घ्या. भाऊ काय ते यायला पाहिजे बरं का? अरे वा, लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होतीस ना तू? हो, पण प्रतिज्ञा मोडण्यासाठीच असतात नाही का? कमाचा पत्ता देता का मला? अगं पत्ता कशाला, ही चालेल ना. काय म्हणता? आज जा. काय ग, केव्हा आलीस? हे काय,
रडतीस तू? बघ तूच काय झालं तेही सांगत नाही धड. होणार काय दुसरं? सुशिक्षित पुरीने गावंढळ नवऱ्याशी लग्न केलं तर हेच होणार. पण ते तरी बोलायला पाहिजे ना. काळ्या घोंगड्याला मखमली किनार शोभून दिसते का कधी? शांता, कुणी सांगितलं तुला नवऱ्याची निराशेने मी रडते म्हणून? मग खरं सांग, सुखी आहेस तू अगदी? का नाही? नवऱ्यासाठी वाटेल ते दुःख सोसण्यातच खरं सुख असतं स्त्रीचं. असं म्हणजे तुझे आनंदाश्रू आहेत तर? नसतील कशावरून. माणूस दुःखाने रडत तसं सुखाच्या अतिरेकाने सुद्धा रडतच नाही का? खरं आहे, अगदी खरं आहे मुली. काय म्हणालात आपण? पोराच्या छळानं सुद्धा कधी रडलो नाही. ते तुझ्या पतिप्रेमानं पाणी उभं केलं माझ्या डोळ्यात. आपल्याला आराम करायला सांगितलं ना बाबांनी? खरंच आराम वाटला मुली. पोराच्या कडेनं सर्व घर खाली येते की काय अशी भीती वाटत होती मला. पण तुझ्या पुढे त्या वादळ वाऱ्याला टकरा दिली ह्याची खात्री वाटते मला. हे काय, आपल्याला चांगलाच ताप आलाय. चला बरात, चला लवकर. मरायला मोकळा झालो मी, म्हणूनच कदाचित आला असेल ताप. हे काय बरं, स्वस्त झोपा बरं आता. मुली, मग काय तिथं मेल्यासारखा पडून राहू म्हणतोस का? लाच सोडून नाक मोठी धरून त्या घरात जाऊ? अरे पण स्वतःच्या घरात जायला लाज कसली? हक्काची जागा आहे ती. बायको नको ती बी गेली माहेरी. पण आपलं वड असते वांग्यावर का? तू आलास तिकडचा झालास. रघु चल उठ बघू. मी कुठेतरी जाणार, काम धंदा बघणार. माझं घर नाही आणि दार नाही. मग हे आणि ते माझ्या बाजचं की याच्या? उगेच डोक्यात राग घालू नको. चल बघू. गण्या, शिर्या, मला आता काय सांगू नकासा. माझा बेत आता ब्रह्मदेव आला तरी बदलायचा नाही. मी जाणार, काम बघणार, मग पुढचं काय होणार ते ठरवणार. अरे पण आम्ही आई बापानी तुझं काय घोडं मारले? हा, कोण म्हंटल? आपल्या नशिबात होतं ते घडलं. काय म्हणजे खाजून खपलीच काढली म्हणायची. मी आलो सांगाय आणि तू बोसक बांधून मुलूक धुंडा निघालास. पण म्हणजे आपलं मला काय सांगू नकोस, मला पटायचं नाही. मी जाणार म्हणजे जाणार. जा धडपडा. काय म्हणतात पाहुणे आपले? आल्यापासून त्याला ताप आहे, झोपूनच आहेत अगदी. म्हणजे हो घ्या. ताप फार आहे का? होय ना, 4-5 पर्यंत आहे आणि सारखे बरळतात मला घरी पोचवा. नाही, मी भ्रमात बरळत नाही. खरंच मी माझ्या सुनेच्या सेवेला अपात्र आहे. असं का म्हणता आपण? वडिलांसारखे सासरे मला भेटले, हे भाग्यच नाही का माझं? नालायक नवऱ्याची बायको झालीस, हेच तर तुझं भाग्य. आपण स्वस्त पडा बघू. त्यांच्या संबंधानं असं काही बोललात तर? म्हणूनच म्हणतो, जाऊ द्या मला जरा, पण मराठी सुद्धा लायकी नाही माझी इथं. पण अशा परिस्थितीत डॉक्टर सोडतील का तुम्हाला? डॉक्टर किती दिवस धरून ठेवणार मला? माझं ऐका, काय बरं वाईट व्हायचं असेल ते घरी होते माझ्या. मी येऊ का आपल्या बरोबर? नको नको, तू आलीस तर मला माझ्या मुलाच्या मांडीवर मरताही येणार नाही. असं म्हणू नका म्हणते ना मी. कमा, मला वाटतं अशाने यांचा ताप वाढायचा.
रघुनाथराव आपणच ना? होय का? चला बघू लवकर. म्हणजे कुठं? तुमचे बाबा मुंबईला आले आणि आजारी पडले. कुठे आहेत आता? बरं आहे नव्हतं ना? मी चालले त्यांना गार्डानं वेटिंग रूम मध्ये ठेवून घेतले त्यांना. चला लवकर. वेटिंग रूम मध्ये? होय, चला लवकर. चला चला. आई, मालक, बाहेर मामासाहेब आलेत. बसा. कसा अचानक प्रकार झाला. तशी त्यांची तब्येत चांगली होती, पण जन्म आणि मरण ठरवून येत नाही हेच खरं. नशीब आपलं. आबा पाठीवर होते तोपर्यंत. रघुनाथराव, बाकी जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडाल, पण आपलं माणूस गेलं हेच मार दुःख. कमाना तर हायच घेतली, बातमी ऐकली आणि पोरीनं हट्टच ठरला मला सासरी पोचवा. तेवढं कृपा करून करू नका. आगाऊच आपत्तींचा कडेलोट झालाय. पण तिची जागा आता इथंच नाही का? यावेळी तिचा उपयोग तुमच्या मातोश्रीसाठी काही जरुरी नाही. मातोश्री आजवर सुनेच्या भरोशावर जगल्या नाहीत, आणि तशी जरुरी वाटली तर बोलाव तुमच्या मुलीला. पण तिनं केलं काय एवढा तिरस्कार वाटायला? स्पष्ट सांगा ना. कोण म्हणतं तिनं काय केलं म्हणून? मग ती घरात का नको? गुन्हेगाराला सुद्धा अपराध समजावून देतात. आमच्या पदरात घाला ना काय गुन्हा असेल तो. मी एकदाच सांगितलं, तुमच्या मुलीचा, तुमचा, कुणाचाच काही गुन्हा नाही. असला तर तो माझाच आहे. तुमचा? भलतच. तुमचा कसला गुन्हा? स्वतः अडाणी असता शिकलेली बायको केली हा. अहो, पण सुशिक्षित माणसाला जर अशिक्षित बायको चालते, तर अशिक्षित माणसाला काय सुशिक्षित बायको खाते? चालेल हो, चालवणार. पण बायकोची व्याख्यानं ऐकून आल्या गेल्यांची वर्दी देत बसायचं नाही मला. पण असं करावं लागेल हे कशावरून? हे पहा मामासाहेब, मला वाटतं म्हणून. हे कोर्ट नाही आणि मी आरोपी म्हणून तुमच्या पुढे उभा नाही. तुम्हाला तसं वाटत होतं तर तुम्ही तिच्याशी लग्न केलं तरी कशाला? स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्खपणा केला. वाचून, ऐकून आणि पाहून शिकलेल्या बायका निदान माझ्यासारख्याच्या संसाराला चालणार नाहीत असा माझा ग्रह आहे. तो तुम्ही तसा करून घेतलात म्हणून. माझ्या कमाला 4 दिवस नांदून तरी पाहू. पण माझे वडील नुकतेच वारले आहेत. मातोश्री कष्टी आहे, तेव्हा हे संसाराचे प्रयोग करत बसायला मला सध्या वेळ आणि सबट दोन्ही नाही. पण असं दुःखाच्या प्रसंगी तिला इथं असणं. दुःख वाढेल चौपटीनं. तसं वाटलं तर लिहीन आपल्याला. मग तिला करावं तरी काय? शिकावं, खूप शिकावं. बुक वाचावीत, व्याख्यानं द्यावीत, वाटेल ते करावं. ठीक आहे, मग समक्ष सांगा तुम्ही तिला. तुमच्या समोर अनुभवी करतो. ती घरात आली तर मी घरात नसेन हे लक्षात ठेवा. नवऱ्याशिवाय संसार चालत असेल तिला तर हे सारं घेऊन बसा तुम्ही. पण रघुनाथराव, नको बाबा, यापेक्षा त्यांना जास्त त्रास देऊ नका. आणि बाबा, आपणही माझ्याकरता अपमान सहन करू नका. आपल्या आशीर्वादाने माझे सुख मीच मिळेल. आपल्या आशीर्वादाने माझं कल्याण होईल. सदा सांभाळा आणि मला क्षमा करा. का चिंता करिसी प्राण्या, का चिंता करिसी नयनी गंगा हृदयी काशी, का चिंता करिसी नयनी गंगा हृदयी काशी, का चिंता करती नयनी गंगा हृदयी काशी, का चिंता करती.
दो पायावर रचतो सुंदर देहाचे जो मंगल देऊळ दो पायावर रचतो सुंदर देहाचे जो मंगल देऊळ तोच चालवी आपले पाऊल का मागे बघती का चिंता करती नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करती नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करती घर हे तुटता नाते तुटता जग ही झाले जरी पारखे घर हे तुटता नाते तुटता जग ही झाले जरी पारखे सुख दुःख हिरे तुला सारखे का डोळे पुसती का चिंता करती नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करती नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करती चंद्रहासरा गोड मुखाचा रसाळ वाणी अमृताची चंद्रहासरा गोड मुखाचा रसाळ वाणी अमृताची प्रेमळ दृष्टी तुझ्या मनाची देव तुझ्या पाशी का चिंता करती नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करती नयनी गंगा हृदयी काशी का चिंता करती का चिंता करती का चिंता करती का चिंता करती मी म्हणते पत्र घालून पाहूया का एकदा कुणाला? कामाला येऊन 5-6 महिने झाले. मला वाटतं जावई बापूंचा राग शांत झाला असेल एव्हाना. राग असता तर केव्हाच शांत झाला असता. हा गैरसमज आहे ना. गैरसमज प्रसंगानेच नाहीसे होत असतात. तो आणि कसला निराळा असतो देवाला ठेव. माझं तर काहीच तुटतं पुढेला बघत. मला वाटतं कमाला आपण परत कॉलेजात घालावं. रिकामा वेळ सत्कारणी तरी लागेल तिचा. छा साधी डिग्री घेतली तर बायको नको म्हणतोय नवरा आणि झाली उद्या डॉक्टर नाही तर मास्तरी म्हणजे संसाराची आशाच नको धरायला. तसं विचारूनच करू सारं. काय ग कमा काय वाटतं तुला? त्यांच्या परवानगीशिवाय काय सांगणार मी बाबा. अगं पण तुझी इच्छा असेल तर परवानगी लागणार ना. मला तरी वाटतं आपलं तुझं शिक्षण पूर्ण होऊ दे. विचारते मी त्यानं पत्र घालून. हो हो पण राहिलेल्या 200 रुपयाचं काय करायचं? ते राहू द्यात की नावावर. हे पहा नावावर ठेवायचं की काय करायचं ते मी कोण ठरवणार? काय दौलत मामा काय चाललंय? धनी काय बी विचारू नकसा. यंदा पावसानं घर अक्षी वाहून गेले बघा. 800 आणले ती 200 राहत्यात. तेवढं राहू द्यात नावावर. अहो आबांच्या वेळेपासूनचे जुने रयत तुम्ही. ते 200 रुपये सूटच घ्या म्हणजे झालं. तुमचं घरदार वाहून गेल्यावर मी नाडीन असं वाटलं होय तुम्हाला? नाही नाही सूट नका जी. तुम्ही सूट दिली ना दिली की 50 रुपये मागायची इच्छा होणारच मला. असं म्हणताय सावय? होय अहो म्हणून म्हणतो कर्जाचं लोडणं असावं गळ्यात. परदने मारवाड्यावानी याच वीज मागून नका म्हणजे झालं. दौलत मामा देवानं लक्ष्मी द्यावी आणि माणसानं आपली दानच सांभाळावी. काय म्हणालास रघु? देवानं लक्ष्मी द्यावी आणि माणसानं दानच सांभाळावी. पण लगीन गाठ बांधून आलेल्या लक्ष्मीला आई रघुनाथराव पत्र आहे तुमचं. दे बघू. कुणाचं पत्र आहे रे रघु? तेच बघ. सौभाग्यवती कमलिनी याच कडून. अरे म्हणजे तुझ्या बायकोकडून आलेला असणार.
शिकलेली बायको आहे ना, हे कळायचं कसं गावाला? घे बाबा. अरे असं काय करतो? वाचून तरी बघ काय म्हणते ती. आणि बघा तरी काय म्हणतात ते. खरंच बघा बघा. बायकोला बघितली नाही अजून आणि पत्र बघून काय करू? जा बाबा, मालक घेत नाहीत म्हणून परत कर. नको रे, तसंच काही महत्वाचं काम असल्याशिवाय नाही पाठवणार पत्र ती. तिला खूप कामं असतील, पण मला सवड पाहिजे ना इकडं. जा बाबा. अहो उद्या बायकोला पत्र लिहित बसलो तर शेतीवाडी कोण बघणार? हो, काय म्हणत होतो मगाशी मी? दिवाणजी यांचा हिशोब पुरा करून टाक. अगं हो हो, जरा हळूच चाल, पडशील ना. माझे पत्र जयराम पण त्यांची काय रोजच येतात. माझ्या एका बघा. पत्र यायला आधी लिहावी लागतात. म्हणूनच म्हणते, परवा लिहिलं म्हणजे काल पोचलं पाहिजे, आणि कालच उत्तर पाठवलं म्हणजे आज नको काय यायला. बघा असेल बघा. हो हो आहे. काय म्हणतात रघुनाथराव? तूच बघ. हे काय, पत्र फोडून सुद्धा पाहिलेलं दिसत नाही. रडू नकोस का? त्यानं त्याचं कर्तव्य केलं, आता तुझं तू कर. काय करू मी बाबा? माझंही. तू कॉलेजात जा, कॉलेजात तुझं मनही रमेल आणि झाला तर तुझ्या शिक्षणाचा फायदाच होईल. पण अशानं कायमचा संसार त्यांना सुटायचं होत्या. पण आता तरी सुटलाच आहे ना. पोरी, संसार नसलेल्या स्त्रियांना यापुढे पुरुषाच्याच जबाबदारीने वागावं लागणार. बसून खाण्याचे दिवस आता संपले. ज्याचं अन्न त्यानंच मिळवलं पाहिजे यापुढे. काय रे, लग्न झालंय ना हिचं? पुन्हा शिकते कशाला? तिला आता एसके व्हायचं आहे. अरे ही कुठली डिग्री? एसके म्हणजे संसार कसा करायचा. त्याला कॉलेज कशाला पाहिजे? अरे कमानं पुन्हा कॉलेज जॉईन केलं म्हणे. मूर काय झालं मी सांगू तुला? मी जर स्त्री असतो ना तर खुशाल अगदी झोपून राहिलो असतो. रोज अभ्यास करण्यापेक्षा ते फार बरं. अगं उगीच म्हणते मला डॉक्टर व्हायचंय म्हणून. खरं कारण ठाऊक आहे तुला? मला ठाऊक आहे. अगं नवऱ्याने टाकली म्हणे तुला. बरं झालं बाई, देवानं मला रूप दिलं नाही, रंग दिला नाही. संसाराला मीच बरी. हो, तुला एक नवरा सांभाळला की झालं. लोक नाहीत का बघ ना तुझ्याकडं. बरं झालं तुम्ही परत कॉलेज जॉईन केलं ते. केलं झालं सुरू. अगं घरी बसण्यापेक्षा बरं म्हणून. उगीच 1 वर्ष वाया घालवलं. नाहीतर एव्हाना डॉक्टर झाला असता तुम्ही. त्यात काय मोठं सर, आज नाही उद्या होईल. तुम्ही व्हालच हो, पण खरं सांगू का तुम्हाला टाकणारा नवरा मूर्खच म्हटलं पाहिजे. दुसऱ्याला मूर्ख म्हणणारा स्वतः फार शहाणा असतो असं नाही ना म्हणायचं तुम्हाला? असं नाही. तुमच्याबद्दल मला खरंच सहानुभूती वाटते. मला वाटतं कॉलेज हे विद्यादानाचं स्थळ आहे. सहानुभूती किंवा दया दाखवायचं नाही. तुम्ही असं का बोलता हे कळत नाही मला. ते कळायला स्त्री व्हायला लागतं. पतीबद्दल केवढी श्रद्धा वाटते आम्हा बायकांना, ते तुम्हा पुरुषांना नाही कळायचं. मला सारं कळलंय का मध्ये? तुमचा नवरा तुमचं तोंडी पाहायला तयार नाही, ही गोष्ट खरी आहे ना? अगदी खरी आहे. पण तोंड पाहिजे तेव्हा खऱ्या प्रेमाचा वर्षाव सुद्धा तोच माझ्यावर करेल एवढी खात्री आहे माझी. माफ करा, पण तुम्ही बोलता त्यातला अक्षरी समजण्याची त्याची पात्रता असेल असं मला वाटत नाही. कृपा करून त्यांच्याबद्दल नको ते बोलून आपल्याबद्दलचं माझं मत वाईट करून घेऊ नका. माझी अशी कल्पना होती की शिक्षणानं माणूस मोठा होतो म्हणून, पण तुम्हाला पाहून वाटतं की अर्धवट सुशिक्षितापेक्षा त्यांच्यासारखा अडाणी माणूस लाख पटीनं बरा. त्यांचा राग पाहूनच पटतं की ते प्रेम सुद्धा असंच माझ्यावर करतील मनापासून. म्हणजे माझं प्रेम पसंत नाही तर तुम्हाला? असं मुळीच नाही. भाऊ म्हणून या बहिणीवर प्रेम करा.
देवावानी शेत माझं नवसाला पावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं. देवावानी शेत माझं नवसाला पावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं. झाकली मुठही मिरगान फेकली, निढळाची धारती सर्गान शिपली. बाळरूप कोवळं शिवारात हाकलं, बाळरूप कोवळं शिवारात हाकलं. धरतीच्या माऊलीनं दिन रात पोसलं, कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं. देवावानी शेत माझं नवसाला पावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं. भलरी दादा भलगडी दादा भलरी आला भरा गहू हरभरा, शाळू राजा डुलतोय झुलवित तुरा. आहा झुलवित तुरा, आहा झुलवित तुरा. तरारून आला भरा गहू हरभरा, शाळू राजा डुलतोय झुलवित तुरा. तरुणपण जवारीनं पान आड झाकलं, तरुणपण जवारीनं पान आड झाकलं. तोच मारून पाखरू पिकामध्ये टाकलं, तोच मारून पाखरू पिकामध्ये लपलं. कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं, देवावानी शेत माझं नवसाला पावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं. भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भल. मोठेवरी रंगली ढंगदार लावणी, घुमवीत गोपणी सुरू झाली राखणी, घुमवीत गोपणी सुरू झाली राखणी. लक्ष्मी ही देखणी रूप तिने दावलं, लक्ष्मी ही देखणी रूप तिनं दावलं. दिवसाच्या डोळ्यात नाही बघा मावलं, नाही बघा मावलं, नाही बघा मावलं. कुबेराचं धन माझ्या शेतात गावलं, देवावानी देवावानी शेत माझं नवसाला पावलं, कुबेराचं धन माझ्या शेतात गावलं. देवावानी शेत माझं नवसाला पावलं, भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा. अगं आज तुझा निकाल आहे ना? होय ना, मग गेली नसती कॉलेजात. तुझ्यापेक्षा त्यांचीच घाई जास्त दिसते. बाबा गेलेत ना, मग काय तर. कमा, ए कमा, कमा. काय बाबा? अगं तू पास झालीस. हा पहा निकाल MBBS चा. खरंच मी पास झाले? साधी सुधी नाही, अगदी फर्स्ट क्लास मध्ये. अगं आई, मी पास झाले बरं का? झालीच ना, अगदी खात्री होती माझी. तर जसा काही पेपर तूच लिहिला होतास. लिहायला कशाला पाहिजे? आपलं मूल कळत नाही आपल्याला. बाबा, पत्राने कळवू मी त्यांना? अवश्य कळ. आनंदाच्या वेळी आठवण झाली ना. पुरी, याचंच नाव प्रेम बरं. पण त्याला कधी आठवण होणार आहे देव जाणे. त्यालाही येईल बरं. स्त्री पुरुषातला हाच फरक आहे.
स्त्रीला आनंदाच्या वेळी नवऱ्याची आठवण होते. आई आलीच एवढे. अगं बाबा कुठे गेले? आहेत खोलीत. म्हणजे काय त्यांना माहित नव्हतं माझा सत्कार आहे म्हणून? हे काय बाबा 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 हे काय बाबा? तू डॉक्टरीन झालीस ना, म्हणून आजारी झालोय जरा. तुझ्याकडेच यायला निघाले होते. तोच तुझ्या नवऱ्याचं पत्र आलं म्हणून थांबले. खरंच ते वाचलं आणि हायच खाल्ली त्यांनी. दाखवते रे मला बाबा. अशा तऱ्हेचं पत्र येईल याची स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती मला. न मागता पोटगी पाठवायला पोटची पोट बापाला जड होते असं वाटलं होय त्याला. पण वाटलं तरी काय चुकलं त्यांचं त्यात? आपल्या बायकोचा भार दुसऱ्यावर न पडू देणं हा पतिधर्मच नाही का त्यांचा? खरंय, पत्नी धर्माला साजेल अशी बोलतेस खरी. हो ना, मग पत्नी धर्माचं पालन करू द्या ना मला. मग काय करायचं ठरवलंयस तू? MBBS हून दुसरं काय करणार मी? तेच विचारतोय मी तुला. दवाखाना इथं काढणार का पुण्याला? कशाला? पुण्या मुंबईला रोगापेक्षा डॉक्टर जास्ती झाले. माझ्या गावालाच दवाखाना उघडेल म्हणजे. तुझ्या गावाला म्हणजे? अगं त्यांचं गाव ते माझंच गाव नाही का? नाव मात्र त्यांचं लावायचं, मग गाव कशाला टाळायचं? आता पैशाचीच काळजी होती. ते हे 5,000 माझ्या हक्काचेच आहेत. अगं 5,000च काय, कमी पडले तर कळवा म्हणून लिहिलंय पत्रात. म्हणून म्हणते, इतका जीवापाड जपणारा नवरा असताना बाबा आता तुमची मात्र काळजी वाटते मला. हे बघा, डोक्याला त्रास बिलकुल करून घ्यायचा नाही. स्वस्थ पडून राहायचं आणि मी दिलेलं औषध अगदी मुकाट्याने घ्यायचं. बरं आहे डॉक्टर, पण औषध मात्र कडू देऊ नका. वहिनी साहेबांच्या बरोबर मालकांचं जमेल असं काही वाटत नाही मला. म्हणून काय गोसाई होणार आहे? तुम्ही ते त्याला 2 गोष्टी सांगून बघा. मला तर आता त्याच्या पुढे हात टाकायची वेळ आली. आता काय ती बायको म्हणायची? ती तिकडं ह्यो इकडं, त्या परात दुसरं लगीन करून दिलेलं काय वाईट? दुसरं लगीन? हो, शिवाय वहिनी साहेब दुसऱ्या लग्नाच्या आड येतील असं मला नाही वाटत. काय करू आणि काय नको हे कळणं झालंय मला. जयराम दादाला काय वाटेल? नक्षत्रासारखी माझी भाची, तिचं काय होईल? त्याचा आता विचार करू नका. तेव्हा माझी एक मिळवणी आहे गावाकडे, हाय नाका डोळ्यांनी ठसठशीत. दवा घेऊन येतो, बघूया डोळ्यात भरली तर भरली. काय बी करा, पण या संदेशाचा संसार भगवत नाही. संसार कुठं नको म्हणतायत मालक, फक्त शिकलेली बायको नको आहे त्यांना. बाई, बैल बुजून गाडी उलटली हो. माझ्या मिळवणीचा हात मोडलाय. जरा नेता का मोटारीत ना? कुठे आहेत त्या? अशी कशी गाडी उलटली हो? अरे मोटारवाला आहेत ना व, अगदी बैलाच्या काळात हार वाजवतात पॉ करून. हे बघा, माझ्या गाडीत बॅग आहे, ती जरा घेऊन या लवकर. हात लांब गोटा आणला जरा. बहीणची बॅग कुठे आहे हो? नशीब तुमचा हात मोडला नाही, नुसतं सांगायचं हो. दुखेल, थांबा जरा. थांबा जरा, आपण बांधू की बरं वाटेल. हात दुखतो ना? अगदी देवावानी आला सा बघा. तुम्ही कुठे निघाला होता? गावाकडे. चला मी सोडते तुम्हाला. पण बाई, तुम्ही कुणाकडे निघाला होता का? मी माझ्या दवाखान्याकरता जागा शोधायला निघाले होते. आहे का तुमच्या पाहण्यात एखादी? दवाखान्याकरता जागा? चला मी दाखवतो. उठा.
हेच घर. हेच ते घर नाही का? चला, अहो बाहेरनं काय बघताय? छान आहे नाही घर? काय भाडं सांगितलं? तुमच्या पुण्या मुंबईचं भाडं नाही येतं. घर शेकाळून राहता का बोला? फुकट द्याल तयार आहे मालक. मग घराचे मालक कुठे राहतात? अहो सांगतोय ना व, शेती भाती म्हणत पैशाच्या नादाला लागलाय म्हणून. म्हणजे एकदा सुद्धा फिरकत नाहीत घराकडे? अहो बायको शिवाय घर आहे का? नाही. मग बायको नको म्हणणाऱ्याला घराची माया काय असणार हो? त्यांना नसे ना, पण मला पसंत आहे घर. पण एक अट आहे त्यांची, राहणाऱ्यांना आपलं घर म्हणून सांभाळलं पाहिजे. कबूल आहे मला, पसंत आहे ही अट. अगदी आपलं घर म्हणून मी राहीन इथे. मग ह्या घ्या उभं केल्या. मी होईला आत्ताच घरात बसतो करून परत येतो. आली हासत पहिली रात, आली हासत पहिली रात. लाज बावरी मी सावरता, लाज बावरी मी सावरता. हर्षही माझा बघतो चोरून, हर्षही माझा बघतो चोरून. भास तयाचा मी तोडून स्वप्नाच्या हृदयात आली हासत. तीर्थरूप बाबांच्या चरणी माझा शिरसाष्टांग नमस्कार. विज्ञापना विशेष. माझ्या व्यवसायाची सुरुवात तर चांगलीच झाली. रस्त्यावरच मला पेशंट मिळाला आणि दवाखाना थाटायच्या आधीच मी हातगुणाची डॉक्टर ठरले. एका योगायोगाची ही मला गंमत वाटते. माझ्याच घरात मी दवाखाना थाटला आहे. माझी श्रद्धा आहे बाबा, आज माझं घर मला मिळालं, उद्या माझं माणूसही मला मिळणार नाही कशावरून. देव दयाळू आहे म्हणतात. बघूया काय करतोय ते. अहो आता ताजा कलम आहे का? तीर्थरूप आईला माझे दंडवत सांगा. तिची मला फार फार आठवण येते. आपली कमा. मलाही करमत नाही कसं ते. अहो पण यात रडण्यासारखं काय आहे? नुसतं खुशालीचं पत्र वाचून सुद्धा तुम्हाला बायकांना रडायला येतं. आश्चर्य वाटतं. रघु, ए रघु, रघु. काय रे गणू, का उगच लागलाय ओरडायला? रडायला? हे घे बघू 50 रुपये. 50 रुपये? कसलं रे? वा महाराज, ठावं नाही वाटत. गावात तुझ्या बाच एक घर आहे, तिथे एक डॉक्टर येऊन राहिली आहे. हा हा. हं? स्वतःच्या बायकोप्रमाणे सगळं विसरलाच वाटतं. काय रे गणू, कोण कुणाला इसरायला लागले रे? नाही म्हणजे ते आपलं असं असं. आज तू लवकर आलायस. गावातल्या घराचं भाडं घेऊन आलो तुझी. दवाखाना चांगला चाललाय म्हणे त्या बाईचा. चांगला? हं? हो, हातगुण काय आहे त्या बाईचा? हं? ऐकलंय खरं. जो येतो तो तिचं आपलं कौतुकच करतो. वय, तुमचं घर बी लाभलेलं दिसते. पंढरीची वारी लागते तिच्या दारात. सकाळी 9ला जी कामाला सुरुवात करते ते रात्री झोपती का नाही कोणाला ठेव. नवरा बी कुठे दिसत नाही. काय रे गणू, अरे तिला नवरा आहे हे कुणी सांगितलं तुला? सांगाय कशाला पाहिजे? कपाळावर कुकू लावते नको सापी काय एवढं. अरे गणू, कुंकू कुवारणी सुद्धा लावतात. पर मंगळसूत्र कशाला घालतील त्या बापड्या? काय नेम नाही बाबा. अरे ह्या शिकलेल्या मडमा फॅशन म्हणून मंगळसूत्र बी घालतात म्हण. काय मंगळसूत्राची फॅशन? अशाने उद्या नवऱ्याची बी फॅशन दिगायची. पांढऱ्या पातळावर काळा नवरा आणि काळ्या पातळावर पांढरा नवरा. अरे गणू, पांढरा काय म्हणतोयस? गोरा तर म्हण. अहो पांढरा काय आणि गोरा काय, दोन्ही बी सारखं. रघु, ए रघु. हा? अरे नवा बैल झुपू नका गाडीला. अरे बैल नवा असेल पण मालक तरी जुना आहे की नाही? अरे असून काय करायचा? लई द्वाडा एक खोंड
म्हणूनच शर्ती जुंपला यंदा. वर चढून पहिला नंबर नाही आला तर पायतान करून घालण्याच्या कातड्याचं सोडणार नाही. चल रे. ऐक, ऐक. डॉक्टर बाई काय झालं? चला चला लवकर. मालक पडलेत गाडीतनं. मालक पडले? होय होय. पाच सुद्धच गेली बघा. चला चला लवकर. नाही तर चला चला लवकर. आईसाहेब, 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 डॉक्टर बाहेर आहेत. डॉक्टरबाई चला चला लवकर. पेशंट कुठे? आत्ताच आणलाय त्याला. चला बस चला. या लवकर. डॉक्टरबाई काही बी करा पण माझ्या पोराला वाचवा. पाया पडते होते तुमच्या. असं काय करता वेड्यासारखं? कंबरच घातली हो बाई माझी. आई आहे हो मी. आई आहे त्या पोराची. म्हणूनच म्हणते आपण धीर धरला पाहिजे. मग त्यांच्या बायकोने काय करावं बरं? नशीब त्या बाईचं ते जाल बघायला तरी ती नसली तरी पेशंट समोर असं रडणं चांगलं नाही. रडू नका सांगितलं ना आपल्याला. नाही रडत आता. हे बघा डोळं पुसलं. देवा हे दे बाबा बाईच्या हाताला. बाई बरं वाटेल तो माझ्या मुलाला. हे बघा घाबरायचं काही कारण नाही. जरा जपलं पाहिजे. पण रघु रघु ये बाळा हे बघ कोण आलंय ते बघ. त्यांच्याशी बोलू नका. आरामशीर बोलू ते त्याला. नाही नाही आता नाही बोलत. आपण जरा आत येता का? मला आपल्याला ते सांगायचंय. कोण मी? काही घाबरण्याजोगं नाही ना? नाही पण आपल्या मला पाया पडते. हे काय डॉक्टरीनबाई मी तुमच्या पाया पडायला का तुम्ही? हा माझाच मान आहे. आपण ओळखलं नाही मला. का नाही? माझ्या मुलाला जीवदान देणारी देवता आहेस तू. नाही बरं. पती सेवेसाठी आतुर झालेली सून आहे मी. म्हणजे तू कमा? हो खरंच तू माझी कमा. गणू अरे गणू थांबा थांबा. का घरची लक्ष्मी घरी आली तरी मी गप बसू? हो हो मी का नको म्हणते माहित आहे ना आपल्याला. म्हणून म्हणते
तूर्त आपण काहीच बोलू नका. बरं, नाही नाही, पण आता खरं सांग, रघु बरा होईल ना माझा? ते सौभाग्याचं लेणं आहे बरं माझं. ते आमरण मला लाभावं एवढाच आशीर्वाद द्या मला. माझा आशीर्वाद कशाला पाहिजे तुला? तुझ्या हातगुणानच या घरात वंशाचा दिवा तेवत राहणार आहे. मालक, मालक, हाय दादा, आई साहब बोलू तू. आई चालक, आई साहब, आई साहब, आई साहब. काय गं? मालकाने डोळे उघडले. हाका मारतात तुम्हाला. काय रघु? काय काय? तू आपल्याच घरात आहेस बाळा. मग या कोण? या त्या डॉक्टरीन बाई, हेनीच तुला वाचवलं. नाही हा, देवच वाचवतो सर्वांना. फुकटचं श्रेय मात्र डॉक्टर घेतो झालं. मग देवच भेटला तुमच्या रूपानं मला. होय होय. आता शांत झोपा बघू. उद्या आपण देवालाच विचारूया की तू माझं रूप घेतोस का तुमच्याच रूपाने मला भेटायला येतोस ते. झोपूनच घ्यायची बरं का. थांबा मी पाचते. काय औषध घ्या ना. डॉक्टर, खरंच आपण कधी भेटलो नव्हतो, पण मला सारखं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. असेल की, पण आठवल्यावर सांगा बरं का. आधी औषध घ्या बघू. हो. पण डॉक्टर, तुमच्या बिलाचं काय? दिवाणजी म्हणत होते की तुम्ही पैसेच घेत नाही म्हणून. लागतील तेव्हा घेईनच की. तुमच्याच घरात आहे मी. म्हणजे? नाही म्हणजे तुमच्या वाड्यातच राहते मी. राहा हो, पण पैसे घ्या. अगोदरच तुमचे उपकार झाले डोंगरा एवढे, त्यात आणि औषध फुकट नको. डॉक्टर, खरं म्हणजे मी तुम्हाला दुप्पट फी दिली पाहिजे. का? कारण जखमा बऱ्या केल्यातच, पण त्यापेक्षा माझे डोळे तुम्ही अगदी साफ उघडले. असं? ते कसं काय? शिकलेल्या बायका म्हटलं की त्या संसाराला नालाय असा आपला माझा समज घेऊन बसला होता. त्यांना सिनेमा, नाटक, चैन हे नवऱ्यापेक्षा जास्त वाटतं अशी माझी समजूत होती. उगीच कसं? अहो, जुनी पाणी माणसं बोलायची आणि आम्ही कधी कधी रस्त्यात त्यांचा धिंगाणा बघायचे. बसलं झालं तेच डोक्यात. आणि आता आता अंजन घातले ना तुम्ही. शिकल्या तरी चांगल्या त्या चांगल्याच अशी खात्री झाली आहे तुमचं वागणं बघून. म्हणजे शिकलेल्या सगळ्याच बायका वाईट नाहीत ना? तुमची बायको पण शिकली आहे म्हणे. हो, ऐकलंय खरं. कुठं असतात त्या? ठाऊक नाही. बघा, आज त्या असत्या तर त्यांनी माझ्यापेक्षा प्रेमाने आणि काळजीने सेवा केली असती की नाही आपली. ते ठाऊक नाही, पण खरं सांगू, तुमच्यापेक्षा जास्त सेवा एखाद्याची बायकोच काय, आई सुद्धा करणार नाही. पण खरं सांगा, तुम्ही कुठल्या?
मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काहीतरी गोंधळ झालाय. लग्नानंतर होतोच तो. आता आपण जरा शांत पडा म्हणजे बरं वाटेल जरा. हळू हा. बस. काय काय म्हणतो आहात? तुमच्या परवानगीने हे पागुट सोडा म्हणतोय तो. बसा बसा ना. मालकाच्या घरात मालकाचं स्वागत. गंमत आहे ना. डॉक्टर, तुम्ही हसाल मला, पण मला वाटतं तुमची आणि माझी गाठ पडली आहे. हो पडलीच आहे. काही योगच असे असतात. 7 जन्माच्या गाठी भेटी होतात माणसाच्या. बरं काही चहा दूध? चहाची चव आम्हाला लागली नाही. पण डॉक्टर, तुम्हाला एक विनंती करू का? अहो आज्ञा करायचा अधिकार तुमचा. विनंती काय? तुम्ही मालक. मालक? मालकच. अहो वाडा आपला, सगळं आपलंच की. बरं ते जाऊ द्या. काय आज्ञा आहे? आपण आता एकदा आमच्याकडे जेवायला यावं. अहो जेवतो ते आपलंच. आणखी तिथे नाहीत काय विशेष आहे? नाही नाही नाही, आपण नाही म्हणू नका. मला आनंद वाटेल तुम्ही आलात तर. आपल्या आनंदासाठी सांगाल ते करेन. येईन आपण सांगितल्यावर. डॉक्टर, खरंच तुम्ही फार चांगले आहात. देवाची दया. आपल्याला एवढं वाटावं एवढीच माझी इच्छा. हो, पण तुमचे पेशंट थांबले. तुमचा मी बराच वेळ खाल्ला. जातो. आमंत्रण पत्करले तुम्ही? हो. गणूला पुन्हा पाठवीन आठवणी करता. बर. जाऊ. प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तुम्हाला, भाग्य दिले तुम्हाला. प्रीतीच्या या पाखराचे, प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का. प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का. देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला. भाग्य दिले तुम्हाला, भाग्य दिले तुम्हाला.
येशील पारे माझ्या करिता अधरी छाया अमृताला भाग्य दिले तू मला प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला भाग्य दिले तू मला तीर्थरूप बाबांच्या सेवेसी माझं स्वप्न खरं होणार याची मला खात्री वाटू लागली आहे. परवाच्या अपघातात मी त्यांना औषधोपचार केला ना, त्यामुळं माझ्याबद्दलचं त्यांचं मत साफ निवडलं आहे. तरीही मी कोण आहे हे अद्याप त्यांनी ओळखलं नाही. मात्र ते सांगण्याची संधी आयती चालून आली आहे. मी औषधाचं बिल घेतलं नाही ना, म्हणून येत्या रविवारी त्यांनी मला जेवायला बोलावलं आहे आणि त्यावेळी मला बक्षिसी देणार आहेत म्हणे. ते बक्षीस काय देणार आहेत ते त्यावेळी दिसेल. त्यावेळीच मी ही खरी कोण आहे ते त्यांना उघड करावं म्हणते. तरी त्या प्रसंगी आपण आईसह अवश्य यावं असा माझा आग्रह नाही तर हट्टच आहे म्हणा ना. मात्र आपण आलात तरी माझं गुपित बाहेर पडेपर्यंत आपलं नातंही आपण गुपितच ठेवावं. खूप खूप गंमत करायची ठरवलं मी त्यांची. ही विज्ञापना आपली कमाल. कार्टी लागली हा नवऱ्याशी खेळायला. तेच बघायचंय डोळेवर. रविवार कधी येतो? रविवार परवाच की, म्हणजे आपल्याला उद्याच निघालं पाहिजे. हो, नाही गेलो तर पोरटी राग धरायची जन्मभर त्याचा. आपलं काय बिघडलं त्यात? आपण तिचं लग्न लावून दिलं. उद्या आपण तिचा प्रेम विवाह पाहू. मंदाबाई, चपात्या जरा चांगल्या भाजा बर काय. जत्रेतलं जेवण नाही, डॉक्टरीन बाई आज जेवायला येणार आहे. आणि तिकट बिकट जरा बेतानं करा. हा दिवाणजी, हे कागद कसले फाडून टाकले आहेत? हिशोब चालला ना. पण आज आपल्याकडे डॉक्टरीन बाई येणार आहे. त्या नेहमीच येतात. तसं नाही, आज आपल्याकडे त्याला मेजवानी आहे. हो, विसरलोच होते. म्हणून म्हणतो सगळे ही बैठक वगैरे चांगली साफ करून घ्या. काय हा. आपण ते मला अशा आजारासारखे वागू नका. कामाला लागा, कामाला लागा. वा गुरु, अगदी वेळेवर आलास. बरोबर फुलं वगैरे ठेवलीस ना? हो. नाही तेव्हा हे अजागळासारखं खपायचं नाही. काय गणू, कसं काय दिसतंय आता? लई बेस्ट. झाक मामलेदाराचा हाफीस आणि डॉक्टरनीचा दवाखाना. झक मारतो याच्या पुढे. डॉक्टरनीचा दवाखाना म्हणजे इंद्राचा दरबार होय रे. हा असं नाही अगं, इंग्रजी शिक्षणामुळे साहेबी टापटीप असायची तिथं. वय, अरे पण तुझी बायको बी भतीत की शिकलेली. तिला नाही तू कुठं दिल्यास खुर्च्या टेबल. पण या पाहुण्या आहे, यांचे उपकार आहेत माझ्यावर. अगं जीव जगवलाय की यांनी. वय, आणि बायको काय तुझा जीव घ्यायला आली होती वय रे. बरं ते आता राहू दे की. राहिलं माझं काय बाबा म्हातारीच. आता इतक्यात येतील की त्या. का हो, बायकोचं नाव ऐकलं तर पिसाळतील काय त्या? माझं नाव रघुनाथ आहे. सभ्यघरात माझा जन्म झालाय. नाही म्हणजे डॉक्टरनी बद्दल प्रेम वाटते त्याला. प्रेम? आई, त्या बिचारीनं जीव वाचवला माझा. तेच हो, मोजके शब्द आणि वेचक वाक्य आम्हा जुन्या लोकांना जमत नाहीत. आता इतक्यात येतील डॉक्टर. आई जरा सांभाळून बोल. आल्याच वाटत. या या. या 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 बसा. तिथं नाही, इथं. आज तुम्ही मुख्य पाहुणे आहात. बसा. तरी पण आपल्या सर्वांसमोर असं अध्यक्षासारखं. बसा बसा. आता वेळेप्रमाणे मान दिला घेतला पाहिजे. मुलाच्या लग्नात वडील मोठे असले म्हणून नवऱ्या मुलाऐवजी त्यांना कुणी बोलावर बसवत नाही. बसा बसा. आता यांच्यामुळेच मी जगलो. बरं झालं, आमच्यावर सुद्धा उपकार आहेत आपले. आपल्या चांगुलपणाच्या ओझ्यानं मी आता आपोआपच खाली बसणार. आपण वडील माणसं, आशीर्वाद द्यायचा.
बर, मग आशीर्वाद घ्या. तुमची आणि तुमच्या नवऱ्याची 7 जन्मगट्टी जमू. हे काय? डॉक्टर, ही गरिबाची भेट आहे. पण ही भेट आपण कर्तव्य म्हणून देत आहात आणि अगत्यापोटी सेवा करणं हा माझा धर्म आहे. पण त्यानं प्रसन्न होऊन आपण काही देणार असाल तर मीच मागते. डॉक्टर, मागताय काय? हे घर तुमचं आहे. अहो, नाव आहे रघुनाथ, पण आहात भोळे साम. भलतच त्यांनी काही मागितलं तर? भलतं मागायला भलत्या नाहीत त्या. सभ्य सुशिक्षित आहेत माझ्या मुलीसारख्या. माझी मुलगी सुद्धा. अहो, तुमचं कन्यापुराण नंतर ऐकू. डॉक्टर, आपण सांगा, माझे प्राण देऊनही आपली इच्छा पुरी करेन. आपले प्राण कसे मागेल मी? माझेच पंचप्राण गुंतले आहेत त्यात. आपण देणारच असाल तर एकच हवं, आणि ते म्हणजे या कपट नाटकाबद्दल क्षमा आणि आपल्यासह या घराची मरेपर्यंत सेवा. माझी सेवा? या घराची सेवा? माझ्यासारख्या अडाणी रानटी माणसाची? अडाणी रानटी? आपण अडाणी नाही. शिलानी पवित्र आणि संस्कार आणि सभ्य साधी माणसं डिग्रीच्या मापाने मोजायची नसतात. आणि आपण कसेही असलात तरी माझे पती आहात. म्हणजे तुम्ही? आमची कन्या कमा, आपण टाकलेली शिकलेली बायको सीता. सीता? 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 सीता नाही, सती सावित्री आहे ही. त्या सावित्रीनं भांडून पतीचे प्राण परत आणले आणि तू रात्रंदिवस सेवा करून पतीला जीवदान दिलंस. खरंच सती ही सावित्री आहेस तू. शिकून MBBS झाली आहे. सतीचं शील आणि नव्या मुलीचं शिक्षण आहे तिला. पण मी आपली सीताच आहे. वनवास येवो काही हो, मी आपली सीताच राहीन एवढा आशीर्वाद असावा. तुला आशीर्वाद द्यायची माझी योग्यता नाही. मी एक साधा सुद्धा शेतकरी माणूस आहे. वाईट वाटतं मला तुझा मी उगीच अपमान केला. माणूस चुकत नाही का? चुकतो म्हणूनच तो माणूस असतो, नाहीतर देव झाला असता त्याचा. मीच चुकलो आणि ते विसरून माझी सेवा केलीस. तू बायको नाहीस, देवी आहेस. देव पावला रे दादा. आपणही मला क्षमा करा. क्षमा? अहो, तुम्ही जावई, तुम्ही छळायचं, आम्ही आर्जव करायची रिवाज आहे हा. भलते रिवाज टिकत नसतात. उठा, सुखी व्हा, सुखाने संसार करा. आम्ही बी जातो. सीता, प्रेमानं, श्रद्धेनं आणि सेवेनं सारं साध्य होतं हे शिकलो मी तुझ्यापासून. अडाणी माणसानं बरंच बोलता येते की. सरस्वती प्रसन्न झाली म्हणजे मुख्यालाही वाचा फुटते. पण तू आता मला सोडून जाऊ नकोस. छान. म्हणजे मी सोडून गेले ते आजवर बरेच आहात की. बरा म्हण वाईट म्हण, मी तुझा आहे. कमा 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 हात कुठे रे? डॉक्टर पेशंट तपासते.